नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आशा करतो सर्व लोक ठीक आहात, मजेत आहात। हो, माहिती आहे गेले काही दिवस झालं कोणताही व्हिडिओ आम्हाला पोस्ट करता आला नाही, कारण पूजा इंडियाला गेली होती थोडे दिवस, पण ती आता परत आली आहे। सो आम्ही आता परत नवीन सिरीज चालू करतोय। यूकेचं वेदर तुम्हाला माहितीच आहे, कधी ऊन, कधी पाऊस, कधी थंडी। सो नशिबाने आज ऊन पडलं होतं, सो म्हणलं चला यॉर्कला जाऊन येऊ। फ्रेंड्सचे पण फॅमिली वगैरे आले होते, सो आम्ही आज ग्रुप टूर करतोय। चला। मॅडम तर खूप एक्सायटेड आहेत, बिकॉज खूप दिवसाने परत यूके टूर करतोय आम्ही। सो स्टेशनला वेट करता करता बघतोय तर काय, न्यू कपल कोण, यशस्वी आणि अभिलाष। सो एक हॅपीनेस असतो की बाबा इंडियामधली लोक, आपली लोक, एक आपुलकीपणा असतो आणि त्यांच्यासोबत ट्रिप म्हटल्यानंतर मोर एक्साइटमेंट। चलो बघता बघता आमची जर्नी सुरू झाली आहे, बघूया आता पुढे काय आहे आणखी। सो फ्रेंड सोबत गप्पा गोष्टी करता करता समजलंच नाही की कधी आम्ही यॉर्कला पोहोचलो। यूकेमध्ये कुठेही फिरायला जायचं असेल तर एक दिवस आधी आम्हाला ह्या गोष्टीचं टेन्शन येतं की बाबा आपल्याला खूप फिरायचं आहे, इथे खूप चालावं लागणार आहे। सो आपली प्रॉपर रेस्ट होणं खूप गरजेचं आहे आणि अशा टाईमलाच आपली प्रॉपर रेस्ट होत नाही। सो इथे आम्ही फिगर आउट करतो की बाबा कुठल्या रूटने आपण जायचं। डेस्टिनेशन तर माहिती आहे, पण रूट तर नक्की हवा ना, कुठून जायचं, कुठे जायचं। इट्स यॉर्क, इट्स सच अ बिग सिटी, सो लेट्स सी। मॅडमांना एक वेगळीच खुशी असते, बाबा आता त्यांच्याबरोबर फिरायला त्यांना एक पार्टनर मिळालं, कारण ऑल द टाईम मी असायचो, माझे रिस्ट्रिक्शन्स असायचे थोडेफार, बट आता काय। इकडे सॅटर्डे संडे बोललं की फुल फॅमिली डे असतो, सर्व लोक आपल्या फॅमिलीज बरोबर टाइम स्पेंड करतात। हवाओं में चले हैं हम कहीं, हम जो चाहे दिल को वो पता है या नहीं। हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज हैं अब क्या करें। ओ वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे। सो गार्डन मधून जाता जाता नजर पडली कुठे, ऑफकोर्स बर्ड सेक्शन मध्ये। बर्ड सेक्शन वरती पाहिल्यानंतर वाटलं की बाबा इथे नवीन प्रकारचे असे बर्ड्स पाहायला मिळतील, तर जाऊन पाहतो तर काय, कांट बिलीव्ह, आउल्स। सो दिस इज आवर फर्स्ट टाइम की आम्ही आउल्स इतक्या जवळून पाहतोय। बिलीव्ह होत नाहीये की आउल्स इतके क्यूट दिसू शकतात आणि फ्रेंडली असू शकतात। सो एक्सप्लोर, थोड्या गोष्टी एक्सप्लोर करून झाल्यानंतर भूक नक्की सगळ्यांनाच लागते आणि तशी आम्हालाही लागली होती। त्यात आम्ही दोघे व्हेजिटेरियन आणि यूकेमध्ये जे लोक राहतात त्यांना माहितीच असेल की व्हेज फूड मिळणं म्हणजे सर्वात मोठी कठीण गोष्ट। सो आम्ही थोडंफार स्नॅक्सही कॅरी करतो, बिकॉज भूक लागते आणि इथे पाहिजे तसं जेवण किंवा ब्रेकफास्ट मिळत नाही व्हेजमध्ये। हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज है अब क्या करें। वक्त है तो जीने दे, दर्द है तो सीने दे, ख्वाहिशें अनजान है अब क्या करें। शब्दों के पहाड़ों पे लिखी है
दास्तां ख्वाबों के लिफाफों में छुपा है। सो आम्ही आमची पेटपूजावरून आलो यॉर्क मिनिस्ट्रीला. आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, सो आतलं काही शूट करता आलं नाही. धड़कने भी तेज है, अब क्या करें, ओ वक्त है तो जीने दे, दर्द है. सो आम्ही आतून फिरून आल्यावर बाहेर थोडाफार शूट करायचा बोललो, फोटोज वगैरे घेऊन. मग आम्ही पुढे स्ट्रीट बघायला जाणार आहोत. या गोष्टीची अपेक्षा तर मी नक्कीच केली नव्हती. इथे मला माझे फेवरेट कॅरेक्टर्सचे काही गोष्टी पाहायला मिळतील, जसं की आयर्न मॅनचं हेल्मेट, कॅप्टन अमेरिकाची शील्ड, बोबा फेट, परत शील्ड्स वगैरे होत्या, तलवारी, सॉर्ड्स आणि बरेच काही गोष्टी होत्या. महकी सी हवाओं में चले हैं हम कहीं, हम जो चाहे दिल को वो पता है या नहीं. हम चले बहारों में गुनगुनाती राहों में, धड़कने भी तेज हैं, अब क्या करें, ओ सो आम्ही अशा ठिकाणी आलो जिथे यायला मेन्स लोक खूप घाबरतात, बिकॉज त्यांनाही माहिती असतं की तिथं आलो तर त्यांचे किस्से नक्कीच रिकामे होतील. सो नक्कीच तुम्हाला समजलं असेल मी काय म्हणतोय. ऑफकोर्स मुलींची शॉपिंग. थोडंफार मार्केट फिरून झाल्यावर मला एक गोष्ट समजली, इथे बरेच वस्तू हँडमेड केलेल्या आहेत, लाईक हँडक्राफ्टेड. इकडे कार्सचा खूप शौक आहे लोकांना आणि इकडे खूप अँटिक प्रकारचे कार्स वगैरे हे डिझाईन्स करतात छोटे मॉडेल्समध्ये, जे आपण बाय करू शकतो. तशा इकडे खूप गाड्या आहेत, बट ही एक गाडी दिसली ना मन तळमळतं खूप. सो ही होती आमची यॉर्कची ट्रिप. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओसोबत.